हॅलो. आता मी आयफोननी रेकॉर्ड करतो आहे. ओके. सो आयफोनने रेकॉर्ड केल्यावर पाहतो आता याची क्वालिटी तर चांगली आहे ऑब्वियसली, आणि याचा जो ऑडिओ सिंक्रोनायझेशन इट वॉज गुड. प्रॉब्लेम याचा हे आहे की हा वाईड अँगल नाही आहे. ओके. म्हणजे ज्याप्रमाणे हा वाला जो मोबाईल आहे याचा फ्रंट फेस कॅमेराचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ इज अ सुपर वाईड अँगल. येस. आणि इन्स्टेड ऑफ दॅट याचा तेवढा वाईड अँगल नाही आहे, बट तरी इट थोडासा हेड कटून राहिला आहे, बट दॅट इज ओके. ओके. एक्सपोजर जास्त देऊन न राहिला आहे. येस. बट दॅट इज ओके. येस. कारण इट्स कारण याच्यामध्ये कसं आहे, याला लाईटिंगची गरज आहे, बट ॲक्च्युली मला ही लाईटिंग आवडून राहिली आहे. हलकासा लाईट येत आहे आणि हा वाला जो फोन आहे हा ओव्हर एक्सपोज करतो. येस. हा ॲक्च्युअलमध्ये एक्सपोज दाखवतो किती प्रमाणे. प्रॉब्लेम आहे याची हीटिंग आणि बॅटरी इश्यू. मीन्स तर आपण आता याला पाहू आता किती वेळ होल्ड करू शकते, किती वेळ चालू शकते. सो नेक्स्ट क्वेश्चन इज समटाईम आय स्क्रीन व्हेन. स्क्रीन याने किंचाळणे. मी लास्ट टाइम केव्हा किंचाळलो होतो, म्हणजे भीतीपोटी किंचाळणे का, म्हणजे जेव्हा आपण किंचाळतो किंवा स्क्रीम करतो फॉर टू रिझन. वन रिझन इज दॅट की जेव्हा आपण खूप जास्त खुश राहतो, हॅपी राहतो, तेव्हा आपण स्क्रीम करतो, जस्ट लाईक कल्ला करताय वगैरे वगैरे. दॅट इज वन थिंग. अनदर थिंग इज दॅट की जेव्हा आपल्याला खूप जास्त भीती लागली आहे आणि वॉज लाईक या, तर तेव्हा पण आपण किंचाळून होतो. ओके. सो देर इज अ टू डिफरंट थिंग्स. सो याच्यामध्ये विचारलं गेलं आहे की जेव्हा तुला ॲक्च्युली भीती लागली आहे, जेव्हा किंचाळला या. सो जेव्हा मला भीती लागली आहे फॉर दॅट की भूताचा पिक्चर पाहायच्या वेळेस भीती लागली आहे. यस. बट तेव्हा मला एवढं माहिती आहे की तेव्हा मी जास्त किंचाळलो नाही आहे. या भीती लागली आहे सो आय वेंट टू, म्हणजे मी स्वतःला लपवून देतो किंवा दुसऱ्या मागे लपवतो, बट कधी किंचाळलो नाही. आणि किंचाळलो जरी असेल तरी इट वॉज रिअली बिट. ओके. मोस्ट ऑफ द टाईम मी स्क्रीम केला आहे जस्ट फॉर फन, म्हणजे मित्रांसोबत असताना जेव्हा आपण टाईमपास करतो तर तेव्हा आपण कशाप्रमाणे किंचाळतो तेव्हाच मी किंचाळलो आहे. अदर दॅन दॅट वगैरे असं मी किंचाळलेलो नाही आहे. येस. सो येस. व्हेन आय सी दॅट देअर इज ओनली वन चॉकलेट लेफ्ट. ओके. याच्यामध्ये प्रश्न असा आहे की वेन आय सी दॅट देर इज, म्हणजे मी अशा एका व्यक्तीला बघितलं जो व्यक्ती मला आवडतो. ओके. आणि राईट नाव आता त्या व्यक्तीला ओळखतो आणि मला तो व्यक्ती आवडतो, आणि त्यानंतर माझ्या डोक्यात एकच चॉकलेट उठलं आहे, तर देन व्हॉट वुड आय डू. किंवा वेन आय सी दॅट देअर इज ओनली वन चॉकलेट लेफ्ट. When I see that there is only one chocolate left. No, sorry. याचा मिनिंग समथिंग दुसरं आहे. याचं मिनिंग हे आहे की चॉकलेट. ओके. हे बघा, बेसिक थिंग्स मी एक रूल सांगतो. यस. जेवढी कोणतीही गोष्ट कमी असेल ना तेवढी बिकम बेटर लागते. ओके. सो इट वॉज लाईक दॅट की समजा जर तुला भूक लागली असेल आणि घरी एकच पोळी असेल, थोडीशी भाजी असेल तर ती चांगली लागते. समजा तुला भूक लागली आणि तुला एकच गुलाबजामुन असेल तर तो गुलाबजामुन मस्त लागतो. कोणतीही गोष्ट कमी असली त्याची व्हॅल्यू जास्त असते. बट समजा कोणती खूप जास्त असेल त्याची व्हॅल्यू कमी होऊन जाते. मानून घे तुझ्या फ्रीजमध्ये खूप सारे चॉकलेट्स होते आणि यू डिडंट इवन केअर. या. बट जसे जसे चॉकलेट खतम होऊन राहिले आणि आता एक शेवटला चॉकलेट उरला आहे, आणि जेव्हा तू त्या चॉकलेटकडे पाहतं तेव्हा तू चॉकलेटला इट फील्स रिअली इन्क्रेडिबल. या. तुला तो आवडायला लागतो. या. तर अशा प्रमाणे होते ऑब्वियसली, कधी ना कधी होतेच. यस. जेव्हा पण तुमच्यासमोर कोणती गोष्ट खूप कमी प्रमाणात असेल ना तर ऑब्वियसली काय होते की तुम्हाला ती गोष्ट आवडायला लागते. राईट. सो असं माझ्यासोबत होते, मला खूपदा होते. म्हणजे जेव्हा मला सोनपापडी खूप जास्त आवडते, मी सोनपापडी एकदा आणली होती आणि सोनपापडी फक्त खतम झाली आणि मग मी दुसऱ्या दिवशी ओपन करून पाहिलं फक्त एकच सोनपापडी होती. तर इट टेस्ट रिअली गुड. या. ते एकच शेवटली जे सोनपापडी होती ना ते इतकी जबरदस्त होती. सो इट वॉज मच अमेझिंग. आय कॅन लिव्ह होम विदाऊट. मी घरात राहू शकत नाही फॉर
आय कॅन्ट लिव्ह होम विदाउट, म्हणजे असा एखादी व्यक्ती त्यासोबत मी घरात राहू शकत नाही. म्हणजे इट वॉज लाईक दॅट की तो व्यक्ती नेहमी पाहिजेनच जेव्हा मी घरी असतो तेव्हा. तो विच वन इज दॅट? असं कोणीच नाही आहे. युजली इट वॉज लाईक दॅट की गेले मी 3-4 ऑलमोस्ट म्हणजे 4 वर्ष झाले, 4-5 वर्ष झाले जेव्हापासून मी नागपूरला होतो तेव्हापासून मला एकटे राहायची सवय झाली आहे. या आणि युजली मला असं फारसं हे कोणाची वगैरे गरज वाटत नाही जेव्हा मी एकटा राहतो. आय जस्ट रिअली लाईक अलोन. एकटं राहणं मला आवडते आणि युजली मी राहतो सुद्धा पण. येस, सो युजली माझं असं कधी एक्सपिरियन्स होत नाही की जस्ट लाईक असं कोणत्या व्यक्तीची गरज लागते मला. आय डोंट फील लाईक दॅट वे. जस्ट लाईक म्हणजे मी एकटा पण राहू शकतो. येस, बट समजा असं जर म्हणलं की थोडंसं एखादी कोणती व्यक्ती इम्पॉर्टंट आहे तर विच वन इज दॅट? आय पर्सनली थिंक इज दॅट की समजा जर घरी कोणी असलं नसलं बट एक प्रश्न नेहमी येते, आई घरी आहे का? येस, कारण आईशिवाय काही होत नाही. सो इट इज इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की माय मदर इज अ इम्पॉर्टंट थिंग. येस, आणि समजा जर ती घरी नसली तर असं नाही मी राहू शकत नाही, राहतो म्हणा, बट आईचं इम्पॉर्टन्स जास्त आहे. ओके, my favorite ice cream is butterscotch. मी चॉकलेट ट्राय केलं बट चॉकलेट वॉज रिअली पथेटिक. ओके, त्यानंतर व्हॅनिला ट्राय केलं, व्हॅनिला इज टू लाईट. बटरस्कॉच आईस्क्रीम वॉज रिअली अमेझिंग. येस, याच्यामध्ये तो बटरचा जो स्मेल येतो इट वॉज सो समथिंग न्यू, समथिंग रिअली अमेझिंग आणि ते खायला पण खूप जास्त मजा येते. सो आय रिअली लाईक बटरस्कॉच आईस्क्रीम. If I was an heavy metal band, I would be called. So जर मी एक हेवी मेटल बँडमध्ये असतो तर मी स्वतःला काय म्हणलं असतं? ओके, युजली मी याच्याबद्दल विचार नाही केला होता, बट मी जेव्हा लहान होतो तेव्हा ह्याच्याबद्दल मी खूप जास्त विचार करायचो. यस, म्हणजे इट वॉज लाईक दॅट की मी असं गिटार घेऊन वगैरे असं समथिंग काही ना काहीची खरी वगैरे. आता राईट नो इट फील्स लिटल पथेटिक, बट तेव्हा मी खूप जास्त विचार करत होतो. तर तेव्हा मी नाव ठरवलं होतं मी कॅल्विन 11. येस, दॅट इज माय स्टेज नेम. या म्हणजे जेव्हा मी असं गिटार घेऊन वगैरे जाईन, सो कॅल्विन 11. या, वेलकम कॅल्विन 11. सो येस, दॅट इज द, बट इट वॉज टू फार अवे. या खूप दिवसापासून हा शब्द वगैरे आला. येस, but some advice I can give to job seekers. Okay, मला अशी कोणती ॲडवाइस द्यायची आहे जे जॉब सीकर्स आहे, म्हणजे जॉब शोधून राहिले. युजली मी अजूनपर्यंत सेटल नाही. आय वॉज राईट नो माझी जॉब गेली आहे तर मी असं म्हणू शकतो. येस, बट माझा काही एक्सपिरियन्स आहे या, आणि या एक्सपिरियन्स थ्रू मला असे काही लोक आहेत त्यांना, म्हणजे ज्यांना जॉब सीकर्स आहे, म्हणजे जॉब शोधून आले, यांना मला काय ॲडवाइस द्यायची आहे. ओके, तुमच्या लाईफमध्ये जॉब इज रिअली इम्पॉर्टंट, कारण ते तुम्हाला महत्त्व सांगते की लाईफमध्ये पैशाचं महत्त्व आणि तुमच्यावर येणाऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीला हँडल करण्यासाठी स्वतःमध्ये असणारे जे करेज याचं महत्त्व हे तुम्हाला जॉब शिकवते. राईट, सो इट इज इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की तुम्हाला जॉब करणं इम्पॉर्टंट आहे. या, बट इट वॉज दॅट की तुमच्यामध्ये कोणती क्वालिटी असणं गरजेचं आहे. समजा तुम्ही जॉब सर्च करून आले तर तुम्ही कशाप्रमाणे करायला पाहिजे. या, माझा आता फारसा काही एक्सपिरियन्स नाही, सो मी असं म्हणू शकत नाही की मी खूप जास्त एक्सपर्ट आहे या गोष्टीमध्ये, बट मी माझं स्वतःचं ओपिनियन सांगतो की कशाप्रमाणे होऊ शकेल. ओके, सो इट वॉज दॅट की तुमचं ग्रॅज्युएशन झालं आहे, दॅट इज ओके. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मग तुम्ही Naukri.com जा, लिंक्डइनवर जा, मॉन्स्टरवर जा, शाईनवर जा. हे सारे जॉब पोर्टल्स आहेत, तिथे तुम्ही तुमचं हँडल क्रिएट करा आणि तिथे तुम्ही तुमचे रेझ्युमे, तुमचा डेटा फिलअप करा. ओके, आणि ऑब्वियसली या जॉब पोर्टलला नेहमी सर्च करा, नेहमी व्हिजिट करा, नेहमी सर्च करा. जे काही मेल्स येईल, जे काही रेकमेंडेशन येईल त्यांना मेल करा, त्यांचा कॉल येईल किंवा त्यांचा नंबर येईल तर त्यांना फोन करा, त्यांना विचारा वगैरे वगैरे. सो मच थिंग्स. येस, जोपर्यंत कसं आहे की जॉब तुम्हाला पाहिजे तर त्यामुळे नाही का तुम्ही एफर्ट घ्या त्या गोष्टीमागे, ना की ते लोक एफर्ट घेतील. ओके, सो इम्पॉर्टंट थिंग इज ऑन युअर साईड की तुम्ही त्या गोष्टीमागे किती मेहनत घेत आहे. ओके,
समजा तुम्ही या सगळ्या गोष्टी एव्हरीडे करत आहे, म्हणजे Naukri.com जात आहे, मॉन्स्टर, लिंक्डइन वगैरे याच्यावर नेहमी सर्च करत आहे, बघत आहे, मेल करत आहे, कॉन्टॅक्ट करत आहे, तर ऑब्विसली तुम्हाला जास्तीत जास्त मिनिमम 15 दिवसात तरी एक नवीन जॉब भेटून जाईल. आय एम गॅरंटी टू यू. बट हे असं करणं हे खूप जास्त हेक्टिक आहे, कारण आपण एव्हरी जॉब साईटवर जातो आणि सो मच थिंग्स, खूप साऱ्या काही गोष्टी असते वगैरे वगैरे. बट जर तुम्ही या सर्व गोष्टी करत असाल ना, तर डेफिनेटली याचा फायदा होतो. येस. आणि तुम्हाला लवकरात लवकर जॉब भेटण्याची गॅरंटी असते. माय डॉग नेम इज, माझ्यापाशी डॉग नाही आहे, सो आय डोंट हॅव अ डॉग नेम. बट जर माझ्यापाशी डॉग असता तर मी त्याच्याबद्दल नाव विचार केला आहे, त्याचं नाव राहील डंकिन. या बट युजली मला डॉग्स वगैरे आवडत नाही. येस. बट जर समवन फोर्स मी टू बाय द डॉग, so I should probably name it a Dunkin. Yeah. If I had £1 billion to spend, so जर माझ्यापाशी बिलियन्स ऑफ डॉलर्स आहे, तर हाऊ शुड आय स्पेंड दिस मनी? ओके. युजली जर माझ्यापाशी बिलियन्स डॉलर आहे, तर व्हॉट वुड आय डू? फर्स्ट ऑफ ऑल मी एक लॅपटॉप घेईल ॲसोसचा, विथ ग्राफिक्स कार्ड, विथ हाय प्रोसेसर रॅम आणि विथ हाय प्रोसेसर. ओके. सो ऑलमोस्ट करीब 1-1.5 लाखाचा लॅपटॉप विथ हाय रेझोल्युशन ऑफ मॉनिटर, आणि दुसरा एक मॉनिटर घेईल जो ऑलमोस्ट करीब 22 इंचचा आहे. त्यानंतर मग मी कॅमेरा कॅनन 1DX Mark III, इट वॉज लाईक तो आहे 4-4.5 लाख रुपयाचा. आणि त्याच्यानंतर मग मी लेन्स घेईल. वन इज किट लेन्स. किट लेन्समध्ये येतो इट वॉज लाईक 18 to 50 mm. नंतर दुसरी एक लेन्स घेईल, एक प्राईम लेन्स घेईल, जे घेईल वॉज लाईक 50 to 80 mm. एक वाईड अँगल फ्रेम घेईल. वाईड अँगल फ्रेम वॉज 30 to 25 mm. ओके. आणि एक टेली लेन्स घेईल, तो राहील 80 to 300 mm. ओके. आणि दोज आर माय लेन्सेस. आणि त्याच्यानंतर एक कॅमेरा घेईल 1DX Mark III. ओके. आणि त्याच्यानंतर एक गिम्बल. ओके. DJI Ronin गिम्बल. ओके. त्याच्यानंतर एक दुसरा एक कॅमेरा फॉर आर्टिफॅक्ट एपिसोड अँड अदर थिंग लाईक दॅट. त्या गोष्टीसाठी मी घेईल Canon EOS R5. ओके. इट इज ऑल्सो गुड. त्यानंतर रोड माईक ऑब्वियसली, कारण मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करतो, तर रोड माईक ऑब्वियसली. त्यानंतर ॲपरेचर नावाचा जो लाईट आहे तो घेईल. ओके. डिफ्युजन घेईल. त्यानंतर एक TV. यस. एक म्हणजे इट वॉज लाईक दॅट की मला जेव्हा माझे फुटेजेस जेव्हा मी पाहिल स्क्रीनवर, तर ऑब्वियसली माझी स्क्रीन मोठी असली पाहिजे. सो एक सॅमसंग TV, स्मार्ट LED TV. इट वॉज मोठी TV. यस. एक Xbox PS4 नाही, PS4 आय डोंट लाईक इट. या बट PS4 चांगले गेम असतात, बट आय लाईक Xbox. सो या मी Xbox घेईल. ओके. त्यानंतर मग अजून काय राहिलं आहे? मोबाईल. यस. मोबाईल iPhone 11 Pro. या बिकॉज दॅट की त्याच्यामध्ये जो ट्रिपल कॅमेरा आहे इट वॉज रिअली ग्रेट, आणि त्याचे जे फुटेज असतात सो मच अमेझिंग. येस. एक ट्रायपॉड ऑब्वियसली. त्याच्यानंतर काय आहे की एक जागा जिथे मी राहू शकतो. ऑब्वियसली मी थिंक करतो की मी मुंबईमध्ये फ्लॅटमध्ये राहील. ओके. त्यानंतर एक गाडी युजली फॉर Hyundai Creta और जस्ट लाईक डस्टर, रेनॉल्ड डस्टर. ओके. आणि अजून एक छोटी गाडी ॲक्टिवा 4G किंवा 5G वगैरे. एक पल्सर 200 NS चीच आता एक नवीन आली आहे ती गाडी. त्याच्यानंतर मग अजून काय राहिलं घ्यायचं? बस एवढं तरी जे मला इम्पॉर्टन्स वाटते त्या गोष्टी, तर या सर्व गोष्टी आहेत. यस. फुटेजेससाठी या सर्व गोष्टी मला नाही का पैसे, मला माझ्या इक्विपमेंटवर. ऑल्सो फुल टाईम फिल्म मेकरचा कोर्स विकत घ्यायचा आहे. या इट वॉज इन 50,000 रुपयाचा तो कोर्स आहे.
इंडियन रुपीजमध्ये. ओके. त्याच्यानंतर मग अजून काय, हां ड्रोन कॅमेरा. आय युजली प्रेफर DJI ड्रोन कॅमेरेज. इट वॉज रिअली गुड. वाईड अँगल फ्रेममध्ये खूप मस्त शॉट देतात ते. सो येस, DJI ड्रोन कॅमेरे. त्यानंतर मग अजून त्याच्यानंतर मग मोस्ट ऑफ द पैसा मला ट्रॅव्हल आवडतो. येस, युजली आय वन प्लेस टू अनदर प्लेस फॉर वर्क, म्हणजे कामासाठी जाणं. ओके. आणि तिथे ब्लॉगिंग वगैरे करणं, व्हिडिओ शूट वगैरे करणं. या इट वॉज गुड. मला आवडतं तसं काही करणं वगैरे, नवीन ठिकाणी जाणं आणि शूट करणं. सो येस. आणि मग त्याच्यानंतर मग ऑलमोस्ट कंट्रीमध्ये, सगळ्या कंट्रीमध्ये जाणं. या सगळ्या कंट्रीमध्ये जाऊन ते त्या गोष्टीचा एक्सपिरियन्स करणं. ओके. त्याच्यानंतर मग ॲज अ असिस्टंट डिरेक्टर कोणत्या आपण फिल्म प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करणं ॲज अ AD. आणि त्यानंतर मग आपण समोर जाऊन ॲज अ डिरेक्टर म्हणून आपण समोर जाऊन एक मराठी मूवी घरची गोष्ट. आणि त्यानंतर बॉलिवूडमध्ये आपण बायनरी कोड फिल्म बनवायची. इट वॉज रिअली हाय कॉस्टली. ओके. अँड सो मच थिंग्स. येस. सो जर माझ्यापेक्षा $1 बिलियन असते ना तर I watch. Yes, I watch. I really like a watch, so I definitely present. I watch. Okay, it was good. आणि then त्याच्यानंतर मग झालं ना, सगळ्याच झालं आहे. या मला एवढंच पाहिजे, फारसं काय म्हणजे अजून काही एक्सपेक्टेशन वगैरे नाही आहे. इतनी चीजें मिल जाए ना बस. आणि एवढे गोष्टी काय माझ्या $बिलियन्स मध्ये होत नाही. हार्डली जस्ट लाईक $1,000 किंवा $1,000 नाही, ऑलमोस्ट करीब $10,000 किंवा $20,000 मध्ये 20 किंवा जस्ट लाईक $1 लाख मध्ये ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी होऊन जातात. सो नॉट $1 बिलियन या माझं असं काही. हां, जर मला फिल्म बनवायची असेल किंवा जर बजेट घ्यायचं असेल तर ऑब्वियसली याचा खर्च मी माझ्या या $बिलियन्स ऑफ मनीमधून देईल. बट दोज आर माय थिंग्स आय लाईक टू बाय. ओके. आणि ऑब्वियसली मी या सगळ्या गोष्टी घेईलच. ऑब्वियसली म्हणजे मला स्वतःवर विश्वास आहे आणि आय विल बाय दोज थिंग्स. येस, कारण मला लहानपणापासूनच नाही बट आतापासूनच आवडते वगैरे. युजली मला टेलिलेन्सबद्दल खूप जास्त आकर्षण आहे. टेलिलेन्स याने खूप दुरून या म्हणजे असं जर मी माझी बिल्डिंग आहे म्हणजे माझा जो फ्लॅट आहे तो बिल्डिंगवर आहे आणि माझा जो फ्लोअर आहे वॉज लाईक 93 फ्लोअर आहे. सो इट वॉज रिअली हायटेड. तर त्या हाईटवरून आपण फोटोग्राफ काढणं विथ टेलिलेन्सनी. सो इट वॉज मच अमेझिंग या, कारण त्यामुळे जे फोटोग्राफ्स येतात मी विचार करतो ॲटलिस्ट तरी 600 mm टेलिलेन्स. इट वॉज सो गुड. सो म्हणजे असं कसं म्हणजे हा प्रश्न नाही का खूप मस्त होता ॲक्च्युली. म्हणजे हाऊ डू यू स्पेंड युअर मनी व्हेन यू हॅव लॉट्स ऑफ मनी. सो या आई स्पेंड मनी लाइक दिस. या इन चीज़ों में मैं अपने पैसे खर्च करूँगा. इफ यू नो यू स्पेंड टू मच टाइम ॲट युअर ऑफिस व्हेन. ओके. ऑफिसमध्ये तू मॅक्सिमम किती वेळ थांबला आहे? आय वॉज लाईक बहुत जास्त. या युजली मी ऑफिसमध्ये PMRमध्ये होतो ना, तर PMRमध्ये प्रोजेक्ट आला ना, तर प्रोजेक्ट आल्यानंतर नाही का आम्ही कंटिन्यू 10 घंटे 12 घंटे काम करणं वॉज नॉर्मल. या महिंद्राचा प्रोजेक्ट होता. महिंद्राच्या प्रोजेक्टमध्ये सांगू आम्ही यायचो दुपारी 3 वाजता आणि जायचो रात्री 3 वाजता. सो ऑलमोस्ट करीब 12 घंटे काम करायचं पूर्ण टीम. या आणि त्याच्यानंतर मग घरी जायचो. So that is a really maximum time I spent on the office, like 12 hours. म्हणजे करीब 12 घंटे आम्ही कंटिन्यू काम करायचो. मी केलं आहे 12 घंटे काम. यस. सो म्हणजे सगळेजण सोबत राहतील ना तर तेव्हा नाही का निघून जाते वेळ असं वगैरे, असं काही फारसं काही वाटत नाही. बट जेव्हा तुम्ही एकटं राहता ना तर एकट्यामध्ये खूप कठीण होऊन जाते तेवढा वेळ काढणं. बट तुमचं पूर्ण टीम राहत असेल ना ते इट वॉज क्वाईट वेल. खूप तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करता. डू यू प्रेफर ऑर्डरिंग फूड और कुकिंग ॲट द होम? या आय युजली प्रेफर कुकिंग ॲट होम. इज क्वाईट बेटर. बट काय होते की कुकिंग आपण घरी करू शकत नाही बिकॉज ऑफ दॅट
ऑर्डर आपण याच्यासाठी करतो कारण आपल्यापाशी घरी काही सामान राहत नाही म्हणून आपण ऑर्डर करतो. या असं कधी होत नाही काही जस्ट लाईक जर मला उपमा बनवायचा आहे आणि माझ्याकडे सगळं मटेरियल माझ्यापाशी आहे तर वाय शुड आय ऑर्डर उपमा, आय शुड प्रॉब्ली मेक उपमा. या तर इट वॉज लाईक दॅट की आय युजली प्रेफर कुकिंग, कारण कुकिंगमध्ये आपण खूप काही गोष्टीवर कंट्रोल असते. आपण जास्त कमी तिखट मीठ कमी जास्त वगैरे या सगळ्या गोष्टी करू शकतो आपल्या चवीनुसार. ऑर्डरिंगमध्ये काय होते की तुम्हाला मेहनत तर घ्यायची नाही, त्यामुळे तुम्हाला बस घरी बसायचं आहे, तो बंदा घेऊन येईल आणि मग तुम्हाला वाटेल ते खाऊ शकता. येस, बट कसं आहे की आपण त्याच्या अधीन असतो त्या डिलिव्हरी गायच्यामध्ये. तो व्यक्ती केव्हा येईल, आल्यानंतर मग आम्हाला केव्हा खायला भेटेल, मग तो किती वेळ आणेल आणि किती आणेल, आपल्याला किती भेटेल. सो इट इज डिपेंड ऑन सो मच थिंग्स. येस, सो आय शुड प्रॉब्ली प्रेफर की आपण घरी बनवून खावं. बट काय आहे काय आहे की मोस्ट ऑफ द टाइम असं कधी पॉसिबल होत नाही. वाय? बिकॉज ऑफ दॅट की असे काही मटेरियल्स आहे, असे काही कुकिंग्स आहे जे आपण घरी बनवू शकत नाही, जसं लाईक पिझ्झा वगैरे. तर ऑब्वियसली आपल्याला कधी कधी या सगळ्या गोष्टी घरी बनवून खावं लागेल. बट युजली मी प्रेफर करतो की नॉट टू ऑर्डर, इट जस्ट लाईक आपण तिथे जाऊन खाणं बेटर आहे. या मी प्रेफर करतो की आपण तिथे जाऊन खाऊ का, इट वॉज मच बेटर. सो या, so I should probably pick cooking prefers to ordering. Yeah, ऑर्डर कोणत्या गोष्टी करावं लागते रे, ज्या गोष्टी खाण्यालायक नाही आहे, म्हणजे जस्ट लाईक मोबाईल आहे किंवा काही काही इक्विपमेंट्स आहे जे तुम्हाला पाहिजे आणि यू वॉन्ट टू बाय इट आणि ते असे भेटत नाही. सो ऑब्वियसली तेव्हा ऑर्डर करावं, जस्ट लाईक फ्रॉम फ्लिपकार्ट, ॲमेझॉन वगैरे. बट समजा तुमच्यापाशी म्हणजे हे नाही आहे, खाण्याच्या गोष्टी कोणी ऑर्डर करणं आय डोंट लाईक इट. या म्हणजे मला तर तो प्रेफर वाटत नाही आहे. वन ऑफ माय फेवरेट मॅगझिन इज, मी अजूनपर्यंत मॅगझिन बघितलीच नाही आहे, सो आय डोंट नो द मॅगझिन. येस, बट मी एक मॅगझिनचं नाव खूपदा ऐकलं आहे आणि त्या मॅगझिनचं नाव आहे GQ मॅगझिन. ओके, GQ मॅगझिन इज अ रिअली नाईस मॅगझिन. म्हणजे ऐकलं याच्याबद्दल की याच्यामध्ये फॅशन रिलेटेड आणि खूप साऱ्या गोष्टीबद्दल इन्फॉर्मेशन असते. येस, बट मी त्याच्याबद्दल फारसं बघितलं नाही. येस, सो आय डोंट नो अबाउट द मॅगझिन. ओके, बट समजा जर माझ्यापाशी कोणती मॅगझिन असेल तर व्हॉट वुड बी. युजली कसं आहे की मी प्रेफर करतो वॉचिंग इन्स्टेड ऑफ रीडिंग. या, सो इट जस्ट लाईक समजा जर माझ्यापाशी मॅगझिन जरी आली तरी मी त्याच्याबद्दल जे इन्फॉर्मेशन आहे ते मी कशी कलेक्ट करेल, राईट. तर यासाठी मला ते वाचावं लागेल आणि वाचणं इज नॉट माय थिंग. म्हणजे अजूनपर्यंत म्हणजे हे वाईट गोष्ट आहे म्हणा, म्हणजे तुम्हाला तर वाचता यावंच लागेल. म्हणजे मला वाचता येते रे, बट कसं आहे की मी प्रेफर नाही करत की वाचणं या. इट वॉज लाईक दॅट की जे गोष्ट आपल्याला ऐकून खूप चांगल्याने कळू शकते तर वाय शुड बी रीड. या, बट पाहू आपण. येस, मॅगझिन वगैरे काही जमत असेल तर आपण घेऊ आपण. ओके, बट मच्छर वाढल्या जातं. संध्याकाळ झाली आहे आणि ऑलमोस्ट करीब कसं की मच्छराचं वादळ सुरू झालं आहे. सो आय शुड पुट फॅन ऑन. या, थोडीशी थंडी लागेल पण आपण सहन करून घेऊ. ओके, इन द शॉवर आय लाईक टू सिंग. लोकांना खूप सवय असते की जेव्हा ते शॉवर करत असतात तेव्हा ते गाणं म्हणतात. ओके, बट माझ्यामध्ये बिलकुल असं हे नाही आहे. युजली नॉट. मी कधीही आंघोळ करताना कधी गाणे वगैरे म्हणत नाही. येस, म्हणजे मला ते आहेच नाही अर्धे. इट वॉज खूप जण करतात वगैरे, मी असं बघितलं आहे, बट आय शुडंट प्रिफर लाईक दिस. या, मी प्रेफर करतो की जस्ट सायलेंटली आपण आंघोळ करू. या, नॉट टू सिंग अ सॉन्ग. सिंग सॉन्ग केवळ जेव्हा आपण असे हलकेसे पुराणे गाणे वगैरे लागते रेडिओवर, मग आपण जस्ट फ्री टाईम आहे तर तेव्हा आपण गाणं बोलूशा वाटते, सिंग करूशा वाटते. किंवा कधी कधी असं होते की टूरवर आहे आणि मग सगळे मित्र सोबत आहे तर तेव्हा आपण वैभवसोबत वगैरे सुरात सूर लावला. सो तेव्हा आपण असं काय होते. बट असं बाय पर्सनली वगैरे मी शॉवरमध्ये कधी गाणं वगैरे असं कधी नो, इट वॉज नेव्हर.
Out of the white or whole meal bread, I prefer white or whole meal bread. वेल आमच्याकडे एकच टाईपचा ब्रेड येतो. ओके, एक तर सँडविच ब्रेड किंवा जो मिल्क ब्रेड. सँडविच ब्रेड म्हणजे याच्यामध्ये दुधाचं कंटेंट नसते. मिल्क ब्रेड म्हणजे ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये मिल्कचं प्रमाण असते. युजली कसं आहे की अमेरिकेमध्ये लोक ब्रेडचा वापर खूप जास्त करतात फॉर खूप साऱ्या गोष्टी खाण्यासाठी. ओके, जस्ट लाईक मीठ आहे, हे आहे, म्हणजे आपल्याकडे पोळ्या बनतात ना. ओके, फायबरच्या पोळ्या बनतात, बट तिकडे पोळ्या वगैरे असं काही सब्जेक्ट आहेच नाही. ते जस्ट लाईक ब्रेडच आहे. ओके, म्हणजे समजा त्यांना काही कोणती गोष्ट खायची असेल किंवा म्हणजे जस्ट लाईक कुकिंग केली, कोणती भाजी वगैरे केली, हां त्यांच्याकडे भाजी बनते या, बट त्यांची भाजी पण नसते, इट वॉज लाईक डिश असते. ओके, त्यांना भाजी वगैरे नाही म्हणत. ओके, आणि ते समजा जर डिश ते ब्रेड सोबत खातात वगैरे समथिंग. युजली युरोपमध्ये किंवा अमेरिकेमध्ये वगैरे असेच प्रमाणे चालतात. त्याच्यामध्ये एक फरक आहे ब्रेडमध्ये. एक आहे व्हाईट आहे आणि व्हाईट ब्रेड आहे, त्यानंतर आहे होल मीट ब्रेड. तर युजली मी कधी हे ब्रेड बघितले नाही, सो आय डोंट नो, फक्त याच्याबद्दल ऐकलं आहे. सो मी हे नाही करू शकत आहे की विच वन इज बेटर, कारण मी अजूनपर्यंत बघितलंच नाही. तर हाऊ शुड आय. सो दिस इट ॲक्च्युली याला पुन्हा रेकॉर्ड करू. ऑलमोस्ट करीब 26 मिनिट झाले आहेत. आपण पुन्हा याला म्हणजे जस्ट लाईक सेव्ह होऊन जाईल ना आपण नेक्स्ट. ओके.